काय सांगा? मागच्या 2-3 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी तो प्रश्न हाताळला होता, म्हणून कदाचित राज साहेबांना वाटलं असेल की एकनाथ शिंदे साहेबांना विचारावं. तर आत्ता असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार यांनी सगळ्यांनी बसून ठरवलेलं आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं ही पूर्ण मराठ्यांची भावना आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी हे नेते मंडळी सक्षम आहेत आणि त्यातून ते मार्ग काढतील अशी मला आशा आहे. मंत्री महोदय, पाहायला गेलात तर मराठ्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष होते, म्हणून मराठा आता कुठेतरी मुंबईमध्ये आक्रमक होताना पाहायला मिळते. कसं बघताय? असं सगळं नाही म्हणता येणार, कारण मागच्या वेळेला 10% आरक्षण दिलेलं आहे ते लागू आहे. आता जे काय त्यांचं म्हणणं आहे त्याचा सखोल विचार करतायत आणि त्यातून काही ना काहीतरी चांगला मार्ग निघत हे आम्हाला अपेक्षा आहे. एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण सुरू असताना लक्ष्मण हाके देखील आज आता मुंबईमध्ये दाखल झालेत. यामध्ये वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण होते. कसं पाहावं? ठीक आहे, त्यांना त्यांचे मागणं का असेल ते असू द्या. मराठ्यांची मागणी आहे, त्यासाठी सरकार सक्षम आहे आणि योग्य निर्णय करून ह्या ओबीसी आणि मराठी या दोघांना व्यवस्थित हाताळतील. निर्णयाकडं सरकार येते आणि मला असं वाटतंय आत्ता उपसमितीची मीटिंग चालू आहे विखे पाटलांच्या बंगल्यावरती आणि मला वाटतं तिथे बऱ्यापैकी तोडगा निघेल. अन्यथा उद्या आमची कॅबिनेट आहे, तातडीची उद्या कॅबिनेट बुधवारची लावण्यात आलेली आहे. तर आम्ही आज रात्री मुंबईमध्ये निघालो आहे आणि उद्या कॅबिनेटमध्ये काय निर्णय होतो तो. पण मला असं वाटतं आहे की आता या सगळ्या हालचालीमुळे की काही नाही काहीतरी निर्णय आजच्या उपसमितीच्या बैठकीमध्ये होईल आणि बऱ्यापैकी निर्णय तोडगा काढतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. कारण परवाही 2 दिवस मुख्यमंत्री आणि यांच्या बाकी काही लोकांच्या मिटिंगा चालू होत्या, तर त्यात तोडगा काढण्याच्याच तयारीमध्ये आहेत आणि तो निघावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा. सर, रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीचा जो तिढा आहे अद्याप सुटलेला नाही आहे. गणेशोत्सव विसर्जन झाल्यानंतर तरी पालकमंत्रीचा तिढा सुटेल का? बघू, आता पहिला हा उपोषणाचा तिढा सुटू दे आणि उपोषणाचा तिढा सुटला तर आमचा पालकमंत्र्याचा तिढा सुटेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.